दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 20 सप्टेंबर 2025 सकाळची स्थिती. उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये अद्यापही पाऊस सुरू आहे. आजही अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे. त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती 21,717 क्युसेक इतकी आहे आणि धरण जवळपास 108.42% भरलंय. या धरणामध्ये पाणी साठवण करण्याकरता आता जागा नाहीये. केवळ 2% पाणी या धरणामध्ये आणखीन साठवता येऊ शकतं. यामुळे धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा रात्री 40,000 क्युसेक करण्यात होता आणि सकाळी तो कमी करून 35,000 क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे. वीज निर्मितीसह 36,600 क्युसेकनं पाणी उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. दुसरीकडे वीर धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी केला, जो काल 17,000 क्युसेक होता तो आता 3200 क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे. उजनी धरणावर आज पावसाची नोंद नसली तरी उजनीच्या पर्जन्य क्षेत्रात पाठीमागं सगळीकडे चांगल्या पावसाची नोंद आहे. धरणामधला एकूण पाणीसाठा हा 121.74 टीएमसीचा आहे. यातलं उपयुक्त पाणी हे 58.08 टीएमसी इतकं आहे. 1 जून पासून उजनी जलाशयावर 540 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला आहे. दौंडची आवक 21,717 क्युसेक इतकी आहे. धरणातून मुख्य कालव्यामध्ये 600, भीमासेना जोड कालव्यात 200 आणि सीनामाढा योजनेकरता 180 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. मागील 24 तासात 3.20 मिलीमीटर म्हणजे 0.77 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीनं उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये पाऊस होतोय त्याच पद्धतीनं घाटमाथ्यावरही आजही भीमाशंकरसह अन्य भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद आहे. तसंच उजनीच्या लाभ क्षेत्रात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होतो आहे. काल पंढरपूरमध्ये ही रात्री मुसळधार पावसाची नोंद आहे.